खराब होऊन जातं ते पिऊन ती घासून बसते. भरून ठेवायचं. तरी आपण किती दिवसात लावतो पाणी? 4 दिवस. हां 3-4 दिवस. भाजीला वगैरे कामाला येतं नाही. हां खाऊची पानं. खाऊची पानं पण खाऊची पानं नारळाच्या झाडावर चढलेली. आणि त्या साईडला पलीकडे आमच्या समोर मिरीचं वेल आहे. मिरी आपण मसाल्यात वापरतो त्या मिऱ्या. मच्छी घ्यायची का? मच्छी यांची साफसफाई केली. ही आमची वापरणं तर होतं ना. झालं का गुडेकरांना पाणी भरून? अन्नाचं झालं. अन्नाकडं क्रेडिटचं कार्ड नाही. आता कपडे धुवून घ्या. मिऱ्याची वेल असते, झाड नसतं. झाड मसाल्यातलं तिरफा. याला असे काटेसारखे आलेले असते झाडाला. काजूची बाग. हा असा रस्ता. हे कोकमचं झाड. कोकमचं झाडाचं पान आहे. त्याला कोकम येतं. आता लागत नाही ना ते मे मध्ये. मे जून मध्ये. मे एप्रिल मे मध्ये उन्हाळ्यात. हे काजूची बाग आहे इथं खाली. हे काजूचं झाड आहे बघा. याची पानं अशी बदामाच्या झाडासारखी असते पानं. किती मोठं आहे ते दाखव. हे खूप जुनं झाड आहे. ते खूप मोठं आहे ते झाड. हे सागाचं झाड. आंब्याची झाडं. ते बघा सूर्यास्त होतोय. हा ते कमी कर ना. सूर्यास्त. नमस्कार. आज आपण बघूया कोकणातली वाडी आणि कोकणातल्या नदी. हे बघा अशी उंचपर्यंत आंब्याची बाग आहे. हे सगळी जुनी आंब्याची झाडं आहे. हापूस आंबे आहेत हे सगळे. काही रायवळ पण आहे याच्यामध्ये. पण हापूस जास्त आहेत. हो. फणसाचं झाड येईल पुढे. पुढे एक फणसाचं झाड आहे. छान रस्ता दिसतोय ना तो. पूर्ण कॅमेरापेक्षा आहे ना डोळ्यांनी दिसायला छान वाटायला लागलं ते डोळ्याला एकदम. हो. थांब शांत बसू आपण. पक्ष्यांचा आवाज ऐकू.
कोणतरी येते. हे आहे फणसाचं, खूप जुनं झाड आहे हे, पण आता काहीच नाही लागत ते, आता उन्हाळ्यातच. फणसाचे पण 2 प्रकार असते, एक कापा आणि एक बरका. कापाच जास्त खाते, बरका नाही खात कोणी, फक्त तळायला त्याचं. असे वाडी वस्तीकडे जाणारे रस्ते असतात छान, ही वाडीकडे जाणार. जंगलासारखे भरलेले. इथं जंगल नाही, जास्त आंब्याची झाडं आहे. आंबा आणि काजू, आंबा, काजू आणि फणस, फणस कोकम आणि कोकम. वरती हे पूर्ण वरती दाट असं झाड आहे. ही कॅमेऱ्यात शेती नाही आहे दिसत, लोकांची. मोबाईल मध्ये दिसत नाही कॅमेऱ्यात एवढं क्लिअर. डोळ्याला जितकं छान दिसतं तितकं कॅमेराला नाही. आम्ही आता एका वाडीत चाललो. एका वाडीतून दुसऱ्या वाडीत चाललो आता. आमच्या वाडीतून ह्या दुसऱ्या वाडीत. हे बघा झाडं दाट जंगलासारखी आहे सगळीकडं, इकडं देखील. आता हे पावसामुळं खाली छोटे छोटे झाडं उगवलीत. छान असे. सगळे लाजाळूचे झाड आहेत हे, जवळून घे. पूर्ण हे सगळं लाजाळूच आहे. हो, आणि हे काजू, काजू आणि बाजूलाच रस्ता. काजू इथं लागली आणि हा रस्ता. हे बघा वाडी इथले घर, वाडीतले घर वस्ती. दुसरी वाडी आली आता. पहिले सगळे चालत येते येत हे, आता गाडी. आता हे पण आंब्याचं झाड आहे. इथं असं वाडीत जायला रस्ता. पावसाळ्यात इतकं छान वाटतं ना. आणि तिकडे सूर्यास्त होतो. घरांचा मोठा आहे. हे अननसचं झाड आहे. अननस नाही आहे आता. खाली बघ. आता चालू केलं का? थांब याचा फोटो घेतो.
वरतून दाखव तिथं उंचीवर आहे ना ते. आता आणि दुसऱ्या वाडीतून याच वाडीत जायला गावात. हे सगळे आंब्याचे झाड दिसते. आणि इकडे ही शेती, भात शेती. आता निघाले सगळं. वरती धरून असं वरती भात शेती आहे, असं खाली रस्ता आहे. इथला असं फोटो काढा. बघा असं जंगल आहे, पुढं सगळं जंगल आहे, शेती आणि जंगल. इथे तांदळाची शेती खालीपर्यंत, त्याच्या पुढं नदी आणि मग जंगल पूर्ण. याचा फोटो घे. माहिती आहे मला. भात शेती झाल्यानंतर आपल्याला लावावं लागतं. सांगायचं ना गावाला जाते या गावात. हा रस्ता जाण्यासाठी हे सगळे आंबे हाताला लागते असे. इथं आंबाला छान आहे ना इथं. होय, हापूस आंबा आहे हा. खूप महाग विकला जातो, पण इथं हातापाशी इथं. पुढे करवंदाचं झाड आहे, दाखवतो. होय, खूप करवंद खाल्ले आम्ही त्या झाडाचे. अरे ते झाकलंय पूर्ण जंगल. आहे की जरा. होय, इथं करवंदाचे झाडं पण आहे भरपूर. होय, हे करवंदाचं झाड, हे करवंदाचं झाड. झाड जाळी काय म्हणतं त्याला पावसाळ्यात येतं बरोबर उगवून. होय, अशा वाडीला जाण्यासाठी रस्ता असतात. बघा वरती आंब्याची शेती, आंब्याची बाग. ही इकडं आंबे आणि सागवानाची झाडं आहे. हा सागवान, बघा सागवान आहे. तिकडं नदी आहे, आपण जाऊ इकडून जाऊ असं. हो, खाली नदी आहे. त्यामुळे आंबे, बघा सागवानाची झाड रांगेमध्ये. शेती, आंब्याची बाग. आंब्याची बाग आहे. असं करते गोल आंब्याची झाड. हे असं आंब्याची झाडं बहुते त्यांना जास्त उत्पन्न घ्यायचं, ते आंब्याच्या झाडाची तेवढी काळजी घेतात. हे बघा खाली नारळाची बाग आहे. ते बघा ते तिथं आहे ना, पाण्याचा झरा आहे बघा. ते खाली तिकडं नारळाची वाडी आहे. आता नदीकडे, चला नदीकडे. हे फणसाचं झाड, हे खूप जुनं आहे. आता याच्या खोडांना पण फणसं लागते. हा खूप जुनं झाड आहे, खूप मोठं झाड आहे. याला फणसं आले की दाखवू आम्ही.
बघा याचं रस्ता एका वाडीकडे रस्ता जातो हा वरती. हा जातो नदीकडे. हा नदीकडेला रस्ता जातो. कुठला दाखवा तिकडं. हो जरा खाली जरा बघून चालायला लागेल. आत्ताच झाडं हो आत्ताच क्लीन केलं ते. खूप पावसाळ्यात झाडं वाढता येतं. हे बघा लाकडे जमा केले. हे सगळे पूर्ण जाण्यासाठी असं कच्चा आबडधोबड रस्ता आहे. हे सगळं कातळाचे डोंगर आहेत हे, त्यामुळे जरा उतार चढायचं रस्ता आहे. हे बघा छान असं. चल म्हण पुढं. रस्ता दाखव आम्हाला. खाली बघू ना खाली. होय बघतो खाली. हे बघ हे सगळं दाट जंगल. इथं उभं राहायचं म्हटलं ना, ज्याला इकडं माहिती आहे तोच इकडं फिरतो फक्त. फोटोकडे जरा इथं उभं आहे. आता इकडे बघ एकदा एकदा बघ. असे रस्ते असतात बघा. हे कातळाचा रस्ता हे बघा. हो बांध. मग इथून असा वरती जाण्यासाठी एक रस्ता. हे बघा शेतात जायला. त्यांच्या शेतात जाण्यासाठी पण पावसामुळे थोडं बंद केला होता. इकडे एका शेतात याच्यात जाण्यासाठी बागेत किंवा शेतात जे काय आहे ते. हा नदीला जायचा रस्ता आहे. इथेच आपल्याला फणसाचं झाड आहे. इथं खाली नदीला जाण्यासाठी रस्ता आहे. दाखव पुढे जाय ना. इकडं हे आहे फणसाचं झाड. होय हे फणसाचं झाड. याला इथं फणस लागतो, इथं फणस लागतो. हातापाशीच असतो. इथली वाडीचे लोक आम्हाला म्हणतात की कोयता तुमचा घेऊन या आणि तोडून द्या. म्हणजे हो हे बघा आज तुम्हाला मिऱ्याचं आहे ना. आज जर इथं मिरे पण आहे घराजवळचं छोटं आहे. हे बघा वेल आहे मिऱ्याची. ह्या झाडावरती अशी हे बघा. होय हे बघा अशी मिरी लागतात कच्ची वरती वरती. होय इथं जरा हे बघा मिऱ्याचं झाड. हे बघा मिरे छान अशी मिरे लागतात. त्याला खाली पण पडलेले असते मिरे. आता पावसामुळं हो नाही पडलेले असतात म्हटलं रे. इथं काय नाही असं. वारू आहे इकडे. हे बघा वारुळ आहे छान असं मोठं वारुळ आहे. इथं कोण कपडे पण धुत आहेत नदीवर. हां हा खरं छान वाटतं. हा एक पावसाळ्यात तर लय छान. याला कॅनल याला काय म्हणते रे. ओढा. ओढा नाही रे याला काहीतरी म्हणते. नाही हे बघा हे शेतीला पाणी. हो शेतीला 12 महिने असं पाणी चालतं. याला काय म्हणते रे याला. करायचं हे बघ इच्छा असं नितळ पाणी. हे बघा छान असं. हे बघा इथं तुम्हाला हो इकडे. हे असा रस्ता आलेले जवळ नदीजवळ कोणतरी कपडे धुते. पायाकडे बघत जावे लागते नाहीतर विंचू साप काही ना काय असतंच इकडे.
हे असं वरून बघ आणि छोटी छोटी मासे आहेत बघा. पाणी एवढं क्रिस्टल क्लिअर आहे. असं पाणी काय पुढं इकडं जातं. मासे हे कोकणाची सौंदर्य आहे हीच. पावसात छान राहतं ना. पण पावसाळ्यात पाणी माते होतं जातं ना. हे जरा स्वच्छ दिसतंय पाणी वगैरे असे. बघा आंब्याची झाडी. इथं त्या ताई कपडे धुत होता. त्यांना आपण असं हे नाही करू शकत ना. बघा. छान असं पाणी येतं. फास्ट पण मला थोडं दाखवून देतो. केलं चालू. खाली बघून जावं लागतं नाही तर पडायला खाली. काय ते नदीपासून मग असं आमची नदी आणि कोकण कसं वाटलं आमचा निसर्ग सगळ्यांनी खरं कमेंटमध्ये सांगा. पावसाळ्यातले काही फोटो आहेत मी शेअर करेल. याच ठिकाणचे भरपूर पाणी असतं. इकडं बघ. खाली उतरताना काय वाटत नाही पण वरती चढता नाही ना असा दम लागतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला. आमची कोकणातली वाडी रस्ते आणि नदीचा व्ह्यू तर त्या सगळ्यांनी सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर उद्या भेटू. बाय. बाय.